राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुपरफास्ट संध्याकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी। नमस्कार, आपण पहिली बातमी बघणार आहोत। त्यामध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्राकडून शेतकऱ्यांना गिफ्ट। DAP खताची पिशवी आता केवळ 1350 रुपयांना मिळणार। खरेदी विक्री थंडावल्याने महसूल घटला। डिसेंबरपर्यंत शासनाला मुद्रांक शुल्कातून 39,766 कोटींचा महसूल मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। सुप्रीम कोर्टात 22 रोजी होणाऱ्या सुनावणीकडे राज्य सरकारचे लक्ष। पीक विमा योजनांना 1 वर्षाची मुदतवाढ। केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। नरेंद्र मोदी यांचा शेतकऱ्यांना दिलासा। डिसेंबर अखेर देशाचे साखर उत्पादन 95 लाख टनांवर। हंगामातील 3 महिन्यांनंतरची स्थिती। महाराष्ट्राची पिछाडी कायम। ऊस उत्पादन उत्पादकतेसाठी AIचा वापर करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत सूचना। शेतकऱ्यांवर खतांच्या दरवाढीचा बोजा पडू नये यासाठी सरकारने खतांचे अनुदान वाढवले आहे। जिल्ह्यात 3000 शेतकऱ्यांकडे सोलार। सर्वांसाठी 10% तर अनुसूचित जाती जमातीसाठी 5% रकमेत संच मिळणार। राज्यात डिजिटल क्रॉप सर्वेक्षण क्षेत्रासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वत्र बंधनकारक। 45,000 सहाय्यकांचे अर्ज। खेड्यातील पोरही घेणार तंत्रज्ञानाचे धडे। जिल्हा परिषदेच्या सोलापूरमधील 82 शाळेत संगणक प्रयोगशाळा लवकरच स्थापन होणार। तर ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातम्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।